जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज। न्यूरोसर्जरी, न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल। विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गडहिंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल। जनाई हॉस्पिटल, संकेश्वर रोड, गडहिंग्लज। गोवा सरकारने याच्याबद्दल गांभीर्याने दखल घेतली। गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकातून पोल्ट्री व्यावसायिक आपल्या उत्तम दर्जाच्या कोंबड्या गोव्यामध्ये विक्रीसाठी पाठवतात। त्यासाठीची महाराष्ट्र राज्याची त्यांची संघटनाही अस्तित्वात आहे। कोंबड्या सप्लाय करायचं काम करतो आम्ही सगळे लोक लिफ्टर आहे। याच्यामध्ये कोंबडी उत्पादक फार्मर देखील आहेत। महाराष्ट्र कर्नाटक भागामध्ये ब्रॉयलर कोंबड्या उत्पादित व्हायचं गेली अनेक वर्ष काम चालू आहे। वेगवेगळे ओपन फार्मर त्यानंतर कंपनीचे लोक इथं कोंबड्या निर्माण करतात आणि आम्ही जे सप्लायर आहे तर त्यांच्या कोंबड्या आम्ही आमच्या गाडीमध्ये लोड करून गोव्याला सप्लाय करायचं काम करतो। पोहोचण्याची गेली आमची 15-20 वर्ष सातत्यानं काम चालू आहे। उत्तम दर्जाच्या मालामुळे गोव्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या मालाला प्रथम पसंती दिली जाते। पावसाळा हिवाळा असू देत, कुठल्याही ऋतुमानाचा किंवा कुठल्याही अडीअडचणीचा कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचा तमा न बाळगता आमचे लोक रात्रंदिवस मेहनत करून कोंबड्या पोहोचवण्याचं काम व्यवस्थितरित्या गेली अनेक वर्षे करत आहेत। गोव्यामध्ये काही ठिकाणी या कोंबड्या पाठविताना एजंटचा वापरही केला जात होता, पण कोंबड्यांच्या संगोपनासाठी खाद्य आणि इतर गोष्टींचे वाढते दर यामुळे हे व्यावसायिक अडचणीत आले आहेत। त्यामुळे त्यांनी मधल्या एजंटना काढून माल पुरवायला सुरुवात केली। पोहोचवलेले कोंबड्या जे आहेत त्या हायजिनिकच कोंबड्या आहेत। आजपर्यंत कोणाच्याही आरोग्याला ती हानिकारक झालेला आहे कोंबड्या खाण्यापासून असं कधीही झालेलं नाही। ह्याच्यामध्ये आम्ही लाखो रुपयाची कर्ज काढलेली आहेत, लाखो रुपयाची उधारी आमची गोव्यामध्ये अडकलेली आहे। हा व्यवसाय करत असताना आमचे छोटे छोटे शॉप लोक छोटे छोटे कस्टमर आम्ही गोव्यामध्ये तयार केलेले आहेत। तर त्यांचं आमचं नातं 15-20 वर्ष एकमेकाचं चांगलं आहे। तर हे देणे घेण्याच्या व्यवहारामध्ये त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आमची उधारी अडकलेली आहे। तर उधारीच्या आधारे ते कायमस्वरूपी आमच्याकडून माल घेतात, आम्ही कायमस्वरूपी त्यांना पोहोचवण्याचं काम करत आहे। गाडी वगैरे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोन वगैरे काढलेलं आहे। असोसिएशनचं जे आमच्यावर दडपण आहे ते जर असं त्यांच्या पत्त्यानं झालं तर आम्हाला म्हणजे खायचं वांदे होऊन बसते। हे एजंट आणि गोव्यातील काही व्यावसायिकांनी गोवा असोसिएशन स्थापन करून त्यांची फी भरून मगच ते गोव्यात व्यवसाय करू शकतात अशी अट ठेवीत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पोल्ट्रीच्या गाड्या गोव्यात यायला मज्जाव केला। सध्या गोव्यामध्ये एक ऑल गोवा पोल्ट्री फार्मर अँड असोसिएशन अशा स्वरूपाची संघटना अस्तित्वात आली। त्यांनी सरकारच्या निदर्शनास अशी गोष्ट आणून दिली की जे महाराष्ट्र कर्नाटकातून येणाऱ्या कोंबड्या जे आहेत किंवा जे पुरवठादार जे आहेत ते विदाऊट हायजिनिक कोंबड्या किंवा डिसीच्या कोंबड्या इथं लोकांना पुरवठा करतात वगैरे आणि त्याला आळा घालण्याचं गरज आहे। आणि ती आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो तर आम्ही ह्या लोकांना आमचे सभासद होण्यास भाग पडलं जावं। आणि सभासद झाल्यानंतर 100 रुपयाचे किंवा 500 रुपयाच्या बॉन्डवर ते डिक्लेरेशन द्यायचं आहे। त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की सदर असोसिएशनचे अटी व नियम ते आम्हास मान्य आहेत आणि आम्ही ते वाचले असून आम्ही त्याच्या अधीन राहून काम करू असं त्यांनी सक्तीनं ते डिक्लेरेशन घेत आहेत। 35,000 प्रति गाडी भरून घेत आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही एक बारकोड दिला जाईल, तो बारकोड तुमच्या गाडीला लावायचा आणि तो बारकोड ज्याच्या गाडीचा स्कॅन होईल त्याच गाडीला गोव्यामध्ये एंट्री दिली जाईल। पण कष्टाच्या मानाने पोल्ट्रीतून मिळणारी तुटपुंजी रक्कम पाहता ही मेंबरशिप पोल्ट्री व्यावसायिकांना परवडणारी नसल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे। स्वतः तयार करतोय, आम्हाला हक्क आहे तो आमचा माल कुणाला द्यायचा। खालच्या गोव्याच्या लोकांनी असोसिएशन आमचं पैसे नाही दिलं तर त्याला जबाबदार नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे किंवा एक संघटना आहे। या संघटनेचा सभासद होण्याची आम्ही गरज काय? त्यामुळे त्यांनी थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपली अडचण सांगून गोवा असोसिएशनची ही दडपशाही थांबवण्याची विनंती केली आहे। गोवा सीएमने आम्ही आमचं निवेदन पण दिलेलं आहे। आमच्या इकडले जे काही पुढारी आहेत, मंत्री, आमदार आहेत त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमचं असं म्हणणं आहे की एखाद्या असोसिएशनला अख्ख्या राज्याचा व्यवसाय त्यांच्या हातात सोपवणं हे फार धोकादायक आहे। आमच्या इकडे छोटा छोटा फार्मर, छोटा इंटिग्रेटर आमच्या भागामध्ये आहे। तो फार्मर आज आम्हाला देखील आम्ही स्थानिक असताना आम्हाला माल देताना तो 4 वेळा विचार करतो। 1000 कोंबड्या एखाद्या लिफ्टरला द्यायच्या म्हटल्या तर त्याची किंमत ही 2 लाख 2.5 लाख रुपये होते। तर ते दिल्यानंतर जो उद्या माल खाली करून आल्यानंतर तो पैसे आम्हाला देईल की नाही याची खातर जमा करून तो आम्हाला माल देतो। आणि आता हाच माल जर आम्ही एखाद्या गोव्यातल्या असोसिएशनला विकायचा म्हटलं आमच्या फार्मरने
तर त्याच्या पैशाची येण्याची शाश्वती राहील का? आज गोव्याला सप्लाय होणाऱ्या कोंबड्या जवळजवळ 100-150 गाड्या आहेत, म्हणजे 300-400 टन गोव्याला रोजचा जाणारा माल आहे. एखादी असोसिएशन हा 300-400 टन माल खरेदी करू शकते का? आणि तो खरेदी केल्यानंतर त्या खरेदी केलेल्या मालाचं ते पेमेंट पे करू शकते का? हा फार मोठा प्रश्न आहे. जर एखाद्या राज्याचा व्यवसाय एकाच असोसिएशनच्या हातात द्यायचा म्हणजे ही मक्तेदारी निर्माण होईल. उद्या ह्या मक्तेदारीतून नको ते नियम लावतील आणि आमच्या लोकांची हमालासारखी अवस्था होऊन बसेल. त्या वर्षी आम्ही मेहनतीनं बसवलेला व्यवसाय जो आहे आणि जे कर्जावर स्वरूपात आमच्यावरची रकमा आहेत ती आमची बुडीत होतील आणि आम्हाला आत्महत्या करायची वेळ. हजारो चिकन शॉपवाले, हजारो फार्मर आणि हजारो लिफ्टर रस्त्यावर येतील. तिथल्या गोवा सरकारनं विचार करावा आणि त्यांना कुठलाही असा अधिकार त्या असोसिएशनला दिला जाऊ नये आणि ज्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे हे ओपन मार्केट आहे ते ओपन मार्केट राहावं. आज आपल्याही देशामध्ये किंवा जगामध्ये असा नियम आहे की कुठल्याही जगातला माणूस कुठल्याही जगात आपल्या वस्तू विक्री करू शकतो किंवा आपल्या भारतामध्ये कुठल्याही राज्यातला माणूस कुठल्याही राज्यामध्ये जाऊन आपल्या वस्तू विक्री करू शकतो. तशाच पद्धतीनं आपलं महाराष्ट्र आणि गोवा राज्याचं बंधुभावाप्रमाणे जे नातं आहे ते पूर्वीपासून टिकत आलेलं आहे ते टिकलं जावं आणि एकमेकाच्या राज्याच्या लोकांचा जो रोजगार आहे तो अबाधित राहावा. एखाद्या संघटनेतर्फे बाधा येऊ नये. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंग्लज.